भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आम्ही कल्याणहून आलो आहोत महाराजांच्या इथे गोकुळाष्टमीच्या सेवेला। आम्ही दरवर्षी असं काहीतरी गोपाळ कृष्णाच्या चरित्रावर एक सीन घेऊन येतो। ह्या सगळ्या गायी आहेत त्या पेपरपासून बनवल्या आहेत, पेपर पल्प आणि पेपर त्याच्यापासून बनवल्या आहेत आणि सगळं पुठ्ठ्याचं काम आहे। आणि गायींवर कृष्णाचं खूप प्रेम होतं आणि गायींचं पण कृष्णावर प्रेम होतं आणि महाराजांना पण गायी अतिशय आवडत असत, म्हणून हा एक देखावा केलेला आहे कृष्णाच्या चरित्रावर। महाराजांच्या चरणी आम्ही सेवा समर्पित करतो। श्रीराम गोपाळ कृष्ण भगवान की जय। मागे हा जो तुम्हाला देखावा दिसतोय त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उपयोग केलेला आहे त्याची मी तुम्हाला माहिती देते। ही सगळी फुलं पेपरपासून बनवलेली आहेत। काही ही जी पिवळं तुम्हाला बोंडासारखी दिसत आहेत ह्या सगळ्या बिया आहेत। त्याच्यानंतर ही गुलाबी पण फुल जे बोंडासारखं दिसतंय ही बी आहे। ते जे तुम्हाला पळसाचं वरती झाड दिसतंय त्या पळसाचे जी फुलं आहेत ती कुठल्याही कागदाची वगैरे नाहीये, तर एका झाडाच्या ज्या पाकळ्या गळून गेलेल्या असतात फुलाच्या त्या मागच्या देठ आहेत आणि ती रंगवलेली आहे। या ज्या गायी आहेत ह्या संपूर्ण पेपर पल्प पासून बनवलेल्या आहेत। वरचे जे पोपट आहे ते व्हायटिंग पावडर आणि पेपर ह्याच्यापासून बनवलेले आहेत। या बाजूला पण जे तुम्हाला पिवळी मोठी बोंडासारखी फुलं दिसत आहेत इथे ह्या समोर सुद्धा आहे किंवा व्हायलेट कलरची आहे। तिथे आपल्या महाराजांच्या इथे मागे बिट्टीची जी झाडं आहेत त्या बिट्टीच्या झाडांची फळं आम्ही ह्याच्यामध्ये वापरलेली आहे। इथे कमळासारखं जे तुम्हाला झाड दिसतंय फूल दिसत आहे किंवा त्या साईडला जे ग्रीन कलरचं झाड आहे ते पण पिस्तापासून बनवलेलं आहे। किंवा ही हिरवी छोटी छोटी फुलं दिसत आहेत ती बियांपासून बनवलेली आहे। ही व्हायलेट कलरची पण विद्या म्हणून जे झाड असतं त्या झाडाच्या ती बिया आहेत। त्यानंतर त्या बाजूला तुम्ही जर त्या साईडला बघितलं तर तुम्हाला हिरवी हिरवी फुलं दिसतील किंवा गुलबाक्षी कलरची छोटी छोटी जी फुलं दिसतात ती वैजयंतीच्या बिया आहेत। असं बिया फळं यांच्यापासून हा देखावा तयार केलेला आहे आणि महाराजांच्या सेवेत आम्ही हे सगळं अर्पण केलेलं आहे। याच्यासाठी आमची भरपूर मोठी सगळी टीम आहे आणि या टीमने खूप छान प्रयत्न करून आणि अतिशय प्रयत्नाने आणि खूप शांततेने हे सगळं काम पूर्ण केलेलं आहे। आम्ही त्याबद्दल सर्व ट्रस्टींचे खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी ही सेवा करण्याची संधी दिली।